नमस्कार. प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी एक ग्लेस स्वादिष्ट असा तुटी फ्रुटी केक बनवणार आहोत. रंगीबेरंगी तुटी फ्रुटीचा केक दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. चला तर मग पाहूया त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले. त्यासाठी इथे आपण 1.5 वाटी मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून मैदा चाळून घेतलेला आहे. अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे दही घेतलं आहे. अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. तुटी फ्रुटी घेतली आहे. अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घेतला आहे. 2 चमचे तेल घेतलं आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण कुकर आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊयात. कुकरच्या त्याशी मीठ घालायचं आणि त्यावरती प्लेट ठेवून द्यायची. कुकरची शिट्टी काढून कुकरचं झाकण लावून कुकर आहे ते गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता आपण केकचं बॅटर तयार करायला घेऊयात. सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली पिठी साखर आणि दही आहे ते चांगलं फेटून घेणार आहोत. मिक्सरच्या ऐवजी तुम्ही मग हातानेही फेटून घेऊ शकता. हे दोन्ही चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये घेतलेले तेल आणि दूध आहे ते पण त्यामध्ये घालून घेऊयात. हे पण मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं मिक्सरमधून चांगलं गिरकी देऊन घ्यायचं. तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. आता आपण घेतलेला मैदा आहे तो भांड्यामध्ये ओतून घेऊयात. मैद्यामध्ये आपण ऑलरेडी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून चाळून घेतलेला आहे. तयार करून ठेवलेलं मिश्रण आहे त्या मैद्यामध्ये थोडं थोडं घालून आता आपण त्याचं बॅटर तयार करून घेऊयात. तयार केलेलं मिश्रण जर एकदम पिठामध्ये घातलं तर त्याच्या फुटवे होण्याची शक्यता असते. त्यामध्ये मिश्रण आहे ते थोडं थोडं घालून बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं. बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घेऊयात. त्याऐवजी तुमच्याकडे दुसरं कोणतेही इसेन्स असलं तर ते घातलं तरीही चालेल. तेही बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये थोडीशी तुटी फ्रुटी घालून घेऊयात. एकाच डायरेक्शनने बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता तयार केलेले जे बॅटर आहे ते आपण केक टीनमध्ये ओतून घेऊयात. केक टीनला आपण ऑलरेडी तुपाचा हात लावून घेतलेला आहे. त्यावरती आता आपण तुटी फ्रुटीचं गार्निशिंग करून घेऊयात. आपल्याला आवडेल तेवढी जास्त तुटी फ्रुटीचा वापर आपण यामध्ये करू शकतो. कुकर आहे तो आपण ऑलरेडी प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता. तयार केलेले टीन आहे ते आपण त्यामध्ये ठेवून देऊयात. त्यावरती आता कुकरचं झाकण लावून केक होण्यासाठी ठेवून देऊयात. जवळपास 40 ते 45 मिनटं झालेली आहेत. आता आपण कुकरचं झाकण ओपन करून चेक करूयात. इथे आपण सुरीच्या साहाय्याने चेक करत आहेत. सुरीला चिटकत नाही याचा अर्थ आपला केक बनवून तयार झालेला आहे. केक थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. केक थंड झालेला आहे. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घ्या. केकच्या टीनला हलकंसं टॅप करून केक आहे तो काढून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता किती फ्लफी स्पॉन्जी असा आपला केक बनवून तयार झालेला आहे. आता आपण केक आहे तो कट करून घ्या. अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी एक ग्लेस तुटी फ्रुटी केक बनवून तयार झालेला आहे, की जो लहान मुलांनाही खूप आवडेल. स्नॅक्सला चहासोबत खाण्यासाठी तसेच लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी पण केक हा छान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.